अरे भाई, अरे यार, अरे काय काय नाटक केलं यार ऑलरेडी. अरे वाह, अरे यार ये ईमान मेरा यार, मेरी जिंदगी. अरे बोल, तू मला ओळखतो, तू मला ओळखतो, आम्हाला ओळखतो. सॉरी बस रे तू. काय चाललंय तुझं? यार मी ना एक्साइटेड आहे, कारण सिक्रेट फक्त मला माहितीये. मला ठीक आहे आता कळलंय ना. आता एक्साइटमेंट जरा कंट्रोल मध्ये ठेव. तुझ्या बरोबर त्या शनायालाही कळलंय आणि म्हणूनच सगळा गोंधळ झाला. आता काय झालंय? Just a second, huh? Yeah. Wow, so handsome. मला खूप आवडलंय. Yeah, he's my new boyfriend. Well, Rohit, I would like to meet your parents now. कशाला मम्मा? कशाला म्हणजे काय? अरे आता ते तुझे होणारे इन-लॉज नाही का? त्यांना भेटायला नको का? तर ही सारखी माझ्या मागे मागे करत होती, पण मी ओळखच देत नव्हतो ना तिला. पण तू ओळख का देत नव्हता? अरे माझा काहीतरी प्लॅन असेल ना केड्या. प्लान. हा, आणि आज तर हिने हाईटच केली. आता काय झालं? काय प्रकार चाललाय? हा, कोण होता तो मुलगा? हो म्हणजे तुला सगळं आठवतंय. हे बघ, मला सगळं नाही आठवते. लायर, खोटं बोलू नको. तुला सगळं आठवत होतं. शना, मी सांगून ठेवतो तुला, मला डबल क्रॉस करायचा प्रयत्न करू नकोस. तू जे वागतोस ना ते मला डबल क्रॉस करतंय. हे बघ, मी काय ठरवलंय ते होणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुणाचा अपमान होतोय, कुणाच्या तोंडात बसते ना, मला नाही फरक पडत. वाटलंच मला, म्हणून मी विचारत होतो, पण मला सांगतच नव्हत्या दोघींचाच प्लान असणार हा. नाही, या दोघींचा नाही, त्या सुलक्षणाबाईचा प्लॅन आहे. शनाला काही स्वतःची अक्कल नाहीये. या बाई काहीतरी तिच्या डोक्यात भरवतात आणि मग ही असे गोंधळ घालून ठेवते. भाई तू घाबरू नको. आता मी आहे ना तुझ्या बरोबर, आणि माझ्याच घरात राहतात. मी असं सरळ करतो त्यांना. तू डोंट वरी. तू अरे तू पण काय प्लान बनवला यार. एवढं मोठं नाटक विसरलं. अरे कोणाला कळलंच नाही. अरे मला मारले तू यार. आपण नाटक चालू होता, काय ऍक्टिंग केली यार. मला कळलं नाही मला. ठीक आहे केड्या, फक्त जास्त एक्साइट होऊ नकोस, कळलं ना. हे असे ओव्हर एक्साइटमेंट मध्येच प्लॅन फसतात. म्हणूनच मी शनाला सांगत नव्हतो. अरे पण मी नाही सांगणार काही. डोंट वरी. तेरे लिए तो जान भी हाजिर है यार, ऐसी चुटकी में. बस वेळ आली तर तुझी मदत घेईनच मी, पण तोपर्यंत शांत राहा. ओके? मी शांतच आहे. आज मला पहिल्यांदा कोणीतरी हरवलं. या सुलक्षणाबाईंनी बरोबर शनाच्या लग्नाचा विषय काढला, माझं टाळकच सटकलं. म्हणून मी बोलायला गेलो शनायाशी, आणि तिला कळलं की मला सगळं आठवतंय म्हणून. आई हा ट्रॅप होता, ट्रॅप. ती मामा जरा जास्तच आगाऊ आहे, म्हणून तिने केला हा ट्रॅप, आणि तू फसला त्यात. ठीक आहे, आता काही असू दे, पण आता तू शांत राहा आणि जरा सावध राहून या दोघींकडे लक्ष ठेव, कळलं? हा, मी तर ठेवतोच. पण भाई मी काय म्हणतो, ते 33 अरे वा, समोसा. अजून काय हवंय? नाही बस, थँक्यू. भाई ते 33 करोड कुठे? खेड्या, किती वेळा सांगितलंय, मला त्या 33 करोड मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. माझं टार्गेट 300 करोडची कंपनी मिळवणं. हा भाई ते ठीक आहे, पण मला सांगू दे ना 33 करोड कुठे आहे. नाही म्हणजे काय ना, तू खरंच पुन्हा काही विसरला तर लफडा व्हायचा आहे. नीट ठेवलंय. जिथे कुठे आहेत ना तिथे नीट आहे. मला भारी वाटतं, तू मला ओळखतं. मला ओळख. आता तू बघच, ही 300 करोडची कंपनी माझ्या ताब्यात घेऊन त्या राधिकाला कसा गुंडाळतो ना मी, बघच तू. सर्वे तू आलीस? कुठे होती तितका वेळ? काय करत होतीस? राधिकाने अडकवलं ना तुला? मला वाटलेलंच. काय विचारलं तिने? गॅरीने काय विचारलं? काय किती प्रश्न विचारतेस ग? ऑलरेडी मी फ्रस्ट्रेटेड आहे. तिकडे गुड फॉर नथिंगने पण मला इतके प्रश्न विचारलेत. तिथं मरू दे ग. गॅरी काय बोलला ते सांग. काय बोलला? काय बोलणार आहे? जे झालं ते सगळं सांगितलं. नाटकच करत होता तो. नाटक? मम्मा, त्यांनी आपल्या सगळ्यांना फसवलं. शी वॉज राईट. नाटक? इतकं मोठं नाटक? खोटारडा, माझ्यापेक्षाही खोटारडा.
मम्मा माझ्यापेक्षाही हुशार निघाला. हो आहे तो आपल्या सगळ्यांपेक्षा हुशार. मग यार त्यांनी मला हे सगळं सांगितलं आणि मग काय म्हणला माहितीये? काय म्हणाला? मला काय म्हणाला ते मला विचारा. हा सांग सांग. सांग सांग काय सांग सांग. 33 करोड विषयी त्याने काहीच सांगितलं नाही हिला. हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं. तुम्ही काय करता कुठे जाता सगळं कळतं मला. मला तर हे पण माहितीये की गुरुनाथ हिच्यावर चिडला हो की नाही. हो चिडला पण आणि मला मूर्ख पण म्हणाला. मूर्खाला मूर्ख नाही तर काय बावळट म्हणणार आहे. ते पण म्हणाला. हा? म्हणायलाच पाहिजे. तशीच वागते तू या मामाच्या नादाला लागून. माझ्या नादाला कशाला? मी काय केलंय? मी बिचारी साधी भोळी गरीब बिचारी विरुद्धार्थी शब्द. भामटी पेरकी हुशार लबाड. हेच बरोबर आहे हेच बरोबर आहे. आणि तुम्ही हिला घेऊन गेला होता हिचं दुसरं लग्न दुसऱ्याच मुलाशी लावायला. हो नाही अरे हो नाही काय करताय. माझ्याच घरात राहतात आणि माझ्याशीच दगा फटका. मोठी टक्का फटका. दगा हो? फटका द्या तिला. मराठी येत नाही. उगाच वाटेल ते बडबडू नको. काय वाटेल ते बडबडू नकोस. मला गुरुने सगळं सांगितलंय. व्हॉट? हा तुम्ही दोघी तिथे हॉटेलमध्ये सँडविच खायला गेला होतात ना. हो. आणि तिथेच अथर्व आणि गुरुनाथ आले होते हो की नाही. हो आणि तिथेच तो मुलगाही आला होता ज्याच्याशी मामा तुझं लग्न लावायला निघाली आहे हो की नाही. हो. काय नाही शनाया मला सगळं माहितीये. शनाया यार तू तर माझी फ्रेंड आहेस ना. तू खोटं बोललीस माझ्याशी. फसवलंस मला. अरे तुझ्यापेक्षा तर तो गुरुनाथ परवडला. निदान त्यांनी फोन करून मला सगळं खरं तरी सांगितलं. हे तुम्ही अति शहाणपणा करताय. तुमच्या अंगाशी येणार आहे ते. त्याच्याकडे अजूनही 33 करोड आहेत आणि तो मला म्हणालाय जर शनायाने मला भेटण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर तिला एक दमडी मिळणार नाही. आई हे आई एक जरा चहा दे ग कपभर. हो चहा तर मी सगळ्यांसाठीच ठेवलेला आहे. चहा थोड्या कचोऱ्या करत आहेत त्याही आणते ना सोबत. जेवणाची मी कचोरी कशाला? आई असं काऊन बरं म्हणतात? आवडते ना सगळ्यांना. तुम्हाला नाही आवडत का? गुरला तर भारी आवडते हो ना. त्यात पावसाळा असेल तर अजूनच आवडते. तुझ्या आवडण्याचं ठीक आहे रे. सकाळपासून हिनं मला कामाला लावलं. त्याचं काय हे करा ते करा हे आणा ते आणा. का होतं का होते मग? सगळ्यांनाच खायच्या आहेत ना. मग झालं तर मग म्हटलं राधिका आल्यानंतर मग सगळेजण एकत्र बसूया. चहाही मांडते तिलाही देते. राधिका ए राधिका ये बरं. ये का गरम गरम जरा बऱ्या वाटतात. चल ना कचोऱ्या देऊया ना. चल ना का सुनबाई काय झालं? राधिका बस बस बस. काय आलं बाई? काही प्रॉब्लेम झाला का? अगं तू सांगितलं नाही तर कळायचं कसं आम्हाला? कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाले का परत? नाही काही नाही. मग काही भांडण गिंडण झालं का ग? ती रेवती काही बोलली का तू? नाही आई तसं काही नाहीये. राधिका काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाहीये. अगं सगळं तर नीट चाललंय ना. नाही मग प्रॉब्लेम काय आहे जरा सांगशील का? हे बघ काही असेल तरी मी आहे ना. मी मदत करेन. साधा प्रॉब्लेम नाही. जुनं संकट परत आलंय. आता का वापस झालं? आई माझ्या आयुष्यात काहीच बरं चाललं नाही. ते शेतकऱ्यांचे पैसे चोरीला गेले होते ते त्यांना परत द्यायचे 2 दिवसात. सगळ्या कंपन्यांनी मिळून फतवा काढलाय तसा. नाहीतर आपल्यावरती लीगल ऍक्शन घेतील. त्या कंपन्यांना कळत नाही का? कंपनीमध्ये एवढी मोठी चोरी झाली. पोलीस केस सुरू आहे. पैसा कुठून उभा करणार? सुनबाई एक काम करता येईल का? म्हणजे राधिका मसाल्याचा जो फंड आहे त्यातून काही रक्कम पुढे करता येईल का आपल्याला? नाही बाबा तसं नाही करू शकत. इतकं सोपं नाहीये ते. आणि एवढी रक्कम मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल नाही होणार. परत काय करू कळत नाहीये मला. बापा का बरं वापस लागले याच्या पाठीमागे? राधिका मी बोलते त्यासोबत जरा. नाही नको. का? जरा वेळ आराम करू दे. मनस्थिती बरी नाही तिची. नंतर बोलता येईल.
याच गोष्टीची वाट बघत होतो मी. वा, आता हीच वेळ हिरो बनायची गुरुनाथ. क्या प्लॅन आहे, वा. अगदी सगळंच तू ठरवल्याप्रमाणे घडतंय. शांती, काय झालं सांग. मम्मा यार, केडी केवढा चिडला आपल्यावर. आपण असं नव्हतं वागायला पाहिजे. पुअर केड्या. खेड्याचं बोलू दे. तू तिथे गेली होतीस ना राधिकाला भेटायला कॉफी शॉप मध्ये. तिथे काय झालं, तिथे काय घडलं ते सांग ना. ऍक्च्युली मम्मा, मी ना तिकडे खूप सारी इन्फॉर्मेशन राधिकाला देऊन आले. म्हणजे ती मला क्वेश्चन करत होते आणि मी त्याचे आन्सर्स देत होते. म्हणजे काय बोललीस तू. मी काही नाही, तिला हेच सांगितलं की गॅरीने कसे 35 करोड चोरले आणि आपल्याला काही नाही दिले अँड ऑल अँड ऑल. मम्मा, मी काय करणार होते. मी पण चिडले होते ना गॅरीवरती आणि मला माहित होतं का की गुड फॉर नथिंग एवढं लक्ष देऊन ऐकणार आहे. मग काय, मी सांगितलं तिला की आपल्या दोघींचा त्याच्यात काही संबंध नाहीये. पॅरेटचा पण काही हात नाहीये. सगळा प्लॅन गॅरीचा आणि केड्याचा होता. थँक गॉड तू आपलं नाव नाही घेतलंस. बरं झालं त्या गॅरी आणि केड्याचं नाव घेतलंस. मम्मा, गॅरीचं ठीक आहे पण केड्या तर माझा बेस्टी आहे ना. आपण त्याला नको अडकूया ना ह्याच्यामध्ये. काही बेस्टी नाहीये. त्याच्यामुळे गेले ते 35 करोड आणि आता तुझ्यामुळे. तसंही आपल्याला त्या पैशांमधून काही मिळणारच नव्हतं. मुसळ केरात गेलं. हे व्हॉट्स मुसळ. काय करायचं. पण आता तरी पटलं ना तुला आपण गुड फॉर नथिंगची काय हेल्प करतोय ते. गुड फॉर नथिंग आता नाही सोडणार. बघ गॅरीची कशी वाट लावते ते. हॅलो सौमित्र. हॅलो 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 सौमित्र. मी बोलतीये राधिका. हा बोल राधा, तू आत्ता कसा काय फोन केलास. सौमित्र, अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय झालं. कंपनीवरती बालंट आलाय. बालंट. राधा काय बोलतेस तू, काय झालंय. कंपनीवरती बालंट आलाय. कंपनीची इमेज धोक्यात आहे. हो मला ते कळलं, पण पुढे सांगशील का, काय झालंय ते सांग ना. राधिका, काय कोणाशी बोलतेस. सौमित्रशी बोलतेय. अगं त्याला कशाला त्रास देतेस तू. त्याला सांगा मी नंतर फोन करते, मी बघतो ना. हॅलो हॅलो राधा, हॅलो. हो 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 हो. त्याला सांग नंतर फोन करते, मी बघतो. सांग. सौमित्र, मी तुझ्याशी उद्या बोलते. उद्या ऑफिस मध्ये ये, मी तुला सांगते सगळं. हा हो मी भेटतो तुला, पण काय झालंय सांगशील का. म्हणजे आता येऊ का घरी, काही अर्जंट आहे का. तू टेन्स काय एवढी. नाही आता नको, उद्या बोलते ना तुझ्याशी. ठेवते. काय झालं हिला, असं काय बोलत होती. आणि मध्येच बोलायची बंद झाली. म्हणजे गुरु आला म्हणून की खरंच प्रॉब्लेम. काय राधिका, तू उठसूट सगळ्या गोष्टी बाहेरच्यांना काय सांगतेस. अहो बाहेरचं कुठे आहे. सौमित्र तर आहे, आपला मित्रच आहे ना. बरोबर आहे, म्हणजे तसा मित्रच आहे आपला, पण शेवटी प्रतिस्पर्धीच की नाही. एक गोष्ट लक्षात घे राधिका, घरातल्या गोष्टी घरात, हा, आणि व्यवहाराच्या गोष्टी व्यवहाराच्या जागी. आता तसं म्हटलं तर तोही फूड इंडस्ट्रीतलाच आहे की नाही. त्याला हे सगळं सांगायची काय गरज. तू मला सांग ना, मी मदत करतो. अहो एवढे पैसे हवेत, जरा मदत झाली असती त्याची. पैसेच हवेत ना राधिका, मी बघतो ना. 35 करोड रुपये हवेत. हा ठीक आहे ना, मग त्यात काय, मी बघतो, तू काळजी करू नकोस. आहेत तुमच्याकडे. माझ्याकडे कुठून असणार आहेत. 35 करोड काय अशी छोटी अमाऊंट आहे का की कुठेतरी ठेवलीये किंवा लपून ठेवलीये. हे बघ, मी मॅनेज करतो. आमचे एक मित्र आहेत केड, हे केशव दास म्हणून मोठे बिल्डर आहेत. म्हणजे ते रिअल इस्टेट मध्ये त्यांचं फार नाव आहे. हा, सो मी त्यांच्याशी बोलतो आणि करतो ना मॅनेज. त्यात काय एवढं. नाही तुला आठवणार नाही कदाचित, आपण इकडे जेव्हा फ्लॅट बुक केला होता ना, त्यावेळेला त्यांची खूप मदत झाली होती. म्हणजे तू भेटली असशील त्यांना, पण मे बी विसरली असशील, आठवत नसेल. विसरले असेल. हल्ली अनेक गोष्टी विसरते मी. होतं विसरायला. काही लोक मुद्दाम विसरतात, ते विसरून जातात. काहींना सगळं आठवत असतं पण विसरल्याचं नाटक करतात. पण मी खरंच विसरले असेल. हा, आता काय, व्यक्ती तितके प्रकृती राधिका. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. हा,
मी त्या केशवदासांशी बोलतो ना आणि ते नक्की मदत करतील. शेवटी कंपनी आपली आहे ना राधिका. तू मला हक्कानं सांग ना, मी बघेन ना काय ते. आणि तू अशी टेन्स नको राहूस बरं. तर छान स्माइल ठेव बरं चेहऱ्यावर. हा, एवढं टेन्शन काय. तू आनंदी असलीस तसं घर आनंदी असतं. आणि सगळे एम्प्लॉईज पण तुझ्याचकडे बघणार आहेत ना. मग असं टेन्शनवाला चेहरा घेऊन जायचं का त्यांच्यासमोर. हा, छान हस बरं. काही काळजी करू नकोस. मी उद्यापर्यंत सगळी व्यवस्था करतो. ओके. बाबा हा. तुमचा चहा तयार आहे बरं. आईंना यायला वेळ आहे, देऊ का तुम्हाला? हो हो आण. घ्या. गरमागरम चहा पिऊन घ्या बरं. आधी प्या. चल बाई, झाली माय देवपूजा. दे, मी करते. तू का करत आहेस? अथर्वचा डबा भरून ठेवते ना. दे ना ग, मी भरते ना. नाही आई, तुम्ही बसा बरं. तुमच्यासाठी चहा देते. तुला तुझं काम नाहीये का? आई आहे, पण तुम्हाला आधी चहा देते मी. बसा. तू आटप ना पटापटा. तुम्ही आधी बसा बरं. राधिका, मी घेते ना. का म्हणतो? नाही, मी देते तुम्हाला. चला या इथे. इकडे. ऐकत नाही बाई. या 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 बसा इथे बाबांजवळ बसा. हा बरं. आई, हा आज गवारीची भाजी करूया ना. चालतंय. हा. तुमचं ग्रीन टी तयार आहे, आणते. अरे वा वा, काय गडबड चालली आजीची. हो घ्या, आधी पिऊन घ्या. थँक्यू. आई, एवढी गवार आहे. पुरेल का? कपाटात घालू? अगं बाई, सगळं पुरेल. तू काऊन करत आहे? तुझ्या डोक्याला का वेगळे व्याप नाहीये का? नाही, तसं नाही आई, मी करते. थांबा, मी देते. तू बस 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 जरा बस. सकाळपासून कामं करतेस. अगं बकुळा येईल, ती करेल ना कामं. आणि स्वयंपाकाचं बघेल. हो, तसं नाही बाबा. अगं पण किती कामं करायची. घरातली कामं भराभरा उरकली की बरं राहतं. मला तर वाटतं तुला आज काहीतरी निपटवायचं. म्हणजे तुझ्या ऑफिसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत ना. बाबा, ते झालं सॉल्व. काय? हा, कोणी केला? ते यांनी सॉल्व केलं. गुरुने? खरं बोलत आहे का? हो, खरंय. पैसा कुठून आणणार तू एवढा? अहो, माझे एक मित्र आहेत केशवदास म्हणून. म्हणजे फार मोठं नाव आहे ते, रिअल इस्टेट वगैरे मध्ये आणि फायनान्स पण करतात. सो मी त्यांच्याकडे शब्द टाकला आणि ते आपल्याला फायनान्स करायला तयार झाले. सो डोंट वरी राधिका, मी सगळं मॅनेज केलंय. सुनबाई, जरा सांभाळून. फार मोठी रक्कम आहे. व्यवहार जरा. आता तुम्ही काहून बरं मधातच मोडता घालत आहात? पहा बरं, गुरुच्या एका शब्दाखातर त्या मित्रानं एवढ्या पैशाची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. हो ना गुरु? हा, मग चांगलाच असणार का नाही तो? हो, नाही, सगळं व्यवस्थित मॅनेज झालेलं आहे. काळजीचं काही कारण नाहीये. आणि खात्रीला एक माणूस असल्याशिवाय मी त्याच्यापाशी बोलायला जाणारच नाही. सो डोंट वरी राधिका, तू काही काळजी करू नकोस. ओके. थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय? पाहिलं जाई, घरातल्या घरात एवढी फॉर्मॅल. मायने बोलत आहे रे. आई, खरं तर ना, हे मी आधीच यांना सांगायला हवं होतं. कधी कधी ना आपण आपल्याच माणसांना ओळखायला चुकतो. मीच यांना ओळखायला चुकले. मला माहितीच नव्हतं तुमचं हे मॅनेज करायचं स्किल. जाऊ दे ना, आता झालं गेलं गंगेला मिळालं ना. आता पहा बरं, गुरु ती कशी देखभाल करते. सगळं सांभाळून घेईल. पाय हो ना. हो हो, चला मी निघतो. चल. खरंच बाई, हा बरं, गुरुच्या एका शब्दाखातर त्या मित्र एवढे पैसे देत आहेत. राधिका, तुला मदत होत आहे. खरंच गुरु बदलला आहे बरं. देवा, ती कृपा अशीच ठेव बा आमच्यावर.